Yes, here we have now Sahib Rao Mahajan sir, who is from Jambulpada High School, Badlapur. Well, he is an experienced teacher who has got the experience of being the examiner as well as the moderator in the board's examination, is the president of English Language Teachers Association known as EMELTA, and we want to know you from sir, how should students improve their performance in the answer paper, and how should students prepare for the examination, like you have used SWOT analysis for that. So Sahib Rao Mahajan sir. Friends, there are 40 to 45 days remaining for SSA examination, and students need some practical study techniques. I would recommend you some study techniques. First technique is SWOT analysis. What is SWOT analysis? S stands for strength, W for weakness, O for opportunities, and T for threats. Yes, strength means strong abilities of students, and that are depend on what they know. विद्यार्थ्यांना जे माहिती आहे ती त्यांची ताकद, हे त्यांचे शुअर मार्क्स आहे. कोणकोणत्या घटक आहेत मग त्यांचे असे? लँग्वेज स्टडी आहे, ट्रान्सलेशन आहे, पोएम्स आहेत. याच्यामध्ये मुलांना खूप चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतात. ही विद्यार्थ्यांची ताकद आहे, स्ट्रेंथ. मग जे येते ते बाजूला ठेवा, याच्यावर जास्त मेहनत करण्याची गरज नाही. साधारणतः 30% ऍक्टिव्हिटीज या अशा आहेत की त्या तुम्हाला इझिली येते. ही 30% स्ट्रेंथ आहे तुमची. उरलेली 70% आपण कन्सिडर करूया की तुमचा डब्ल्यू म्हणजे विकनेस आहे. या 70% ऍक्टिव्हिटीज तुमच्या विकनेसेस आहेत. याच्यामध्ये काय काय आहे? संपूर्ण रायटिंग स्किल, समरी रायटिंग, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स, या सर्व विकनेसेस तुमच्या आहेत. मग काय करणार? डिव्हाइड अँड रूल पॉलिसीचा उपयोग करायचा. सर्व विकनेसेसच्या जेवढ्याही ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये पुन्हा डिव्हाइड अँड रूल नुसार विभागणी करायची. विभागणी केल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल की याच्यातल्या काही ऍक्टिव्हिटीज अशा आहेत की त्या तुम्हाला इझी आहेत, त्या येऊ शकतात. थोडे प्रयत्न करावे लागतील, प्रॅक्टिस करावे लागेल, आणि मग त्या तुमच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. त्या ऍक्टिव्हिटीज निश्चित तुम्हाला येतील. कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत? पॅसेजेस आहेत, ट्रू ऑर फॉल्स, फिलिंग द ब्लँक्स, त्या तुम्हाला इझिली येऊ शकतात. पोएट्री सेक्शन आहे, डायलॉग रायटिंग मध्ये आहेत, जंबल सेंटेन्सेस, ते पटकन तुम्हाला येऊ शकतं. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. याच्यावर जर तुम्ही थोडी मेहनत केली तर निश्चितच तुम्हाला तुमच्या ह्या अपॉर्च्युनिटीज डेव्हलप करता येतील, आणि जवळजवळ 50% ऍक्टिव्हिटीज अशा आहेत की त्या तुम्ही डेव्हलप करू शकतात. त्याचे मार्क्स तुम्हाला मिळू शकतील. आणि त्यानंतर उरलेला जो काही पार्ट राहिलेला असेल तो आहे थ्रेट्स, म्हणजेच चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटी. थिंग्स हार्ड टू नो, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करावा लागेल. कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत? समरी रायटिंग आहे, स्पीच आहे, स्टोरी, न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट आणि स्टोरी एकमेकाला ऑर आहे. मग यांच्यावर जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर निश्चितच तुमच्या ह्या चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज सुद्धा अपॉर्च्युनिटीज मध्ये कव्हर होतील, आणि ते सुद्धा तुमचे स्ट्रेंथ होऊ शकते. आणि म्हणून आता चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीसाठी काय करावं लागणार तुम्हाला? त्यांना मात्र दररोज प्रॅक्टिस करावी लागेल. चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल, त्याच्यानंतर कमी वेळ तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मधल्या ऍक्टिव्हिटीला द्यावे लागतील, आणि खूपच कमी वेळ तुमच्या ज्या काही स्ट्रॉंग ऍक्टिव्हिटीज आहेत याच्यावर तुम्हाला करावं लागेल. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन केलं तर निश्चितच तुम्हाला चांगले पर्सेंटेज मार्क्स त्याच्यामध्ये मिळू शकतात. अभ्यासाची कशी तयारी करायची हे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. विद्यार्थ्यांनो, पुढची एक ऍक्टिव्हिटी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मात्र तुमचा परफॉर्मन्स वाढवू शकतो. काय करणार परफॉर्मन्स वाढण्यासाठी? हे एक स्टडी टेक्निक आहे, हॉरिझॉन्टल स्टडी टेक्निक.
काय करणार, 5 ऍक्टिव्हिटी शीट इंग्रजीच्या ज्या काय आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. एका वेळेला 5 प्रश्नपत्रिका ज्या काय आहे ऍक्टिव्हिटी शीट तुमच्या समोर ठेवायच्या आहेत. एक एक ऍक्टिव्हिटी शीट नाही सोडवायची. तर 5ही ऍक्टिव्हिटी शीट मधला पहिला प्रश्न एका वेळेला सोडवायला घ्यायचा. लँग्वेज स्टडी ऍक्टिव्हिटी शीट नंबर 1, ऍक्टिव्हिटी शीट नंबर 2, ऍक्टिव्हिटी शीट नंबर 3, 4 आणि 5. फक्त लँग्वेज स्टडी अशा हॉरिझॉन्टल पद्धतीने जर तुम्ही गेलात तर लँग्वेज स्टडीचा अभ्यास हा फोकस्ड अभ्यास होईल आणि त्याच्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या व्हरायटीज त्या लँग्वेज स्टडीच्या असतील त्या सर्व कव्हर होतील आणि म्हणून तुम्हाला ही हॉरिझॉन्टल स्टडी अभ्यास करायचा. तसंच दुसरा क्वेश्चन प्रोज सेक्शनचा पुन्हा 5ही ऍक्टिव्हिटी शीट मधले सर्व पॅसेजेस सोडवा. नंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये पोएम मध्ये जा, 5ही ऍक्टिव्हिटी शीट्स मधले करत जा. असं करत करत तुम्हाला 7 क्वेश्चन्स पर्यंत 7व्या क्वेश्चन्स पर्यंत जायचं आहे आणि धिस इज कॉल्ड हॉरिझॉन्टल स्टडी. याच्याने काय होणार आहे, तुमचे पर्सेंटेज वाढणार आहे. युअर परफॉर्मन्स विल बी बेटर. हॉरिझॉन्टल स्टडी, फॉलो इट. थँक यू व्हेरी मच and I wish you best luck for your SSC exam. Yes, here we have Sanjay Bari sir from Mahila Mandal Vidyalay, Chopra. Well, he is an expert teacher, alert, enthusiastic, and innovative. Sir, what will be the message? What will be your message for the students in Maharashtra? Sanjay Bari sir. In this pandemic situation, exams are very crucial for every stakeholder. But exams are important and essential. I am damn sure all the students are ready and excited for the exams and they are well aware about the situation. So, first I wish all the best to dear students. Dear friends, you are well prepared and excited, and your hard work will definitely give you a grand success and also pay off in the end. Solve your activity sheet calmly and confidently. Don't lose sight of your goal. Be confident and just do your best efforts. You will be blessed with good results. Work hard until the lamplight of your study table becomes a spotlight of your stage. One more thing I would like to tell you, you will be able to work better, perform better if you take a healthy and adequate diet and get enough sound sleep. So, please look after yourself during exam time and study time. Also, take care of your mind and health. Little workout and meditation will keep you fit. Dear friends, you must got all the tips from your parents, teachers, experts, and through this session also. Now it's time to execute it in planned manner. Do keep in mind the race of quality has no finish line and there is no shortcut for success. Your efforts, blessings of elders, wishes of well-wishers make your journey safe and simple. Dear, not only engineers and doctors, but our country needs versatile artists, experimental farmers, brave soldiers, noble officers, politicians, scientists, and good citizens too. So keep focus on your career and do your best. I wish you all the best. We are very eager to celebrate your success.